धामापूर तलावाचा परिसर नयनरम्य आणि सुंदर आहे. तलावाच्या तीनही बाजूंना घनदाट जंगल आहे, तर चौथ्या बाजूला भगवती देवीचं पुरातन मंदिर. वन्यजीव छायाचित्रण करण्याच्या निमित्तानं मी बऱ्याचदा या परिसरात येत असतो. इथल्या जंगलात फिरून पक्ष्यांची छायाचित्र काढतो. पण आज मात्र मी इथं छायाचित्रणाच्या निमित्तानं आलेलो नाही. तलावापासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या आजगावकर आजीच्या कॅफेला भेट देण्यासाठी मी आज इथं आलो आहे. 84 वर्षांच्या आजगावकर आजी आणि त्यांचा नातू रोहित यांनी सुरू केलेला हा कॅफे आज वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेला रोहित आणि वय जरी 84 असलं तरीही मनाने अजूनही तितक्याच उत्साही असणाऱ्या आजगावकर आजी. आपल्याला या दोघांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे आणि त्यामुळंच आजच्या या व्हिडिओत मी फारसं बोलणार नाही. आपण सगळ्यांनीच आज ऐकण्याचं काम करूया आणि बोलण्याचं काम आजी आणि तिचा नातू करतील. चला तर मग आजगावकर आजीच्या कॅफेच्या या प्रवासाबद्दल अधिक जाणून घेऊया. बेलफळाचं सरबत, मस्त आहे. वेगळी टेस्ट आहे थोडी, म्हणजे छान मधली वेगळी आहे. अनपेक्षित थोडंसं पण छान आहे टेस्ट. थोडासा मला वाटतं फेस असल्यामुळं थोडासा उसाचा रस प्यायल्याची सुद्धा एक फिलिंग येते. ते स्पर्शानं जर वाटतंय उसाचा रस आहे, टेस्ट थोडीशी वेगळी आहे. आता इको स्टोअर नक्की कसं सुरू झालं, त्याच्या पाठीमागचा ते सुरू होण्यामागे काय प्रवास होता, काय विचारधारणा होती, ते थोडंसं सांगितलंच तर बरं होईल. तर आपण आता तसं बघितलं तर तुम्ही म्हणता तसं वाळू किंवा ह्या गोष्टी, मायनिंगच्या गोष्टी न रोजगार निर्मिती इथे होती. पण जर आपण लॉंग टर्म साठी बघितलं तर ह्या गोष्टी विध्वंसक आहेत. म्हणजे त्या तुम्ही पुन्हा निर्माण नाही करू शकत, पिढ्यानपिढ्या नाही चालू शकत. तर कोकणामध्ये सस्टेनेबल बिझनेसेस होणं जास्त गरजेचं आहे, जे आता पण तुम्ही करून कमवू शकता आणि पुढच्या पिढ्या पण त्याच्यावर पैसे कमवू शकतात, ज्यामध्ये तुम्ही सगळं कन्झर्व करताय, राखताय. कोकण आहे तसं राखताय. तर त्या दृष्टीने इथे आमच्या गावामध्ये एक संस्था काम करते, सेमंतक म्हणून, जी सस्टेनेबिलिटीवर काम करते. आणि इथल्या लोकांनी किंवा कुठल्या पण जगभरातल्या लोकांनी त्यांना रूट्स सोडावे लागू नयेत, तिथे जिथे आहेत तिथूनच ते कसं करू शकतात, तर त्याच्यावर ती संस्था काम करते. तर मी इथे गावात आल्यानंतर त्या संस्थेच्या संपर्कात गेलो आणि त्यातनं मला ही इको स्टोअरची संकल्पना सुचवली गेली. तर त्यातनं मग मी इको स्टोअर चालू केलंय की इथल्याच ज्या गोष्टी आहेत, फूड प्रोडक्ट्स असतील किंवा कारागिरीच्या गोष्टी असतील, त्या इथं आपण अवेलेबल करून देणं आणि जे बाहेरून आपल्याकडे कोकणात गेस्ट येतात तर त्यांना त्या अवेलेबल होतील, ती इथून परचेस करू शकतील. तर ऑथेंटिक गोष्टी इथल्या देणं, इनोव्हेटिव्ह गोष्टी देणं, तर हे त्याच्या संकल्पनेत आपण इको स्टोअर चालू केलंय, जे इथल्या स्थानिक निसर्गाला मदत करेल राखण्यासाठी आणि त्यातनं अर्थार्जन पण होईल. चं क्षेत्र आणि हे इको स्टोअर दोन एवढ्या भिन्न गोष्टी आहेत, म्हणजे त्या दोन्ही जवळपास वेगवेगळी टोकं आहेत विरुद्ध अंगाची. तर मग तू ते सोडून इकडं का यावंसं वाटलं, किंवा इंजिनिअरिंगचं डोक्यामध्ये असणं हे इथल्या मेंटॅलिटीचा भाग होता. म्हणजे इथे तुम्हाला जास्त टक्के पडले की तुम्हाला शहरात स्थलांतरित व्हायचं आहे. इंजिनिअरिंग जास्त टक्के पडले असतील तर इंजिनियर, डॉक्टर आणि काय अशाच 2-4 फील्ड ज्या एक्सपेक्ट केल्या जातात. तर तशा प्रवाहातनं मी तिकडे गेलो इंजिनिअरिंगमध्ये. पण इंजिनिअरिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे मला काहीतरी मनापासून वाटतंय, असा काही विषय नाही. जनरली सगळीकडे जे झालं, जसं 3 Idiots मध्ये दाखवलं तसंच सगळे आम्ही फ्लोमध्ये गेलो. पण ज्यावेळी ते बघितलं आणि ती जी लाईफ आहे बघितली शहरातली, त्याला काय एंड, धावतच राहणं हाच एंड आहे त्याला. आणि दिवस रात्र लोक काय, तब्येतीचा तिथे विषय नाहीये किंवा काय नाही, फक्त पैशाच्या मागे धावणं आहे, याच्या पलीकडे काही नाही वाटलं. आणि गावाची पहिल्यापासूनच ओढ होती, गावातलं राहणं, शांतपणा, निसर्ग आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. आणि इथे कोकणात अगोदर फार कमी रोजगाराच्या संध्या होत्या. आता तर खूप लोक इथे टुरिझम सारखा मोठी इंडस्ट्री इथे काम करू शकते. अशा बऱ्याच काही गोष्टी ज्याच्या माध्यमातून आपण कमवू शकतो. तर असं नाही की पैसे कमवण्यासाठी आता फक्त तुम्ही शहरातच गेलं पाहिजे, तुम्ही कोकणात गावात राहून तुमच्या रूट्सला राहून पण तुम्ही काहीतरी कमवू शकता. तर त्याच्या माध्यमातून मला वाटलं की गावाकडे स्थलांतरित व्हावं आपण. आणि ते नंतर मग लग्न वगैरे झाल्यानंतर ह्या गोष्टी
बऱ्याचदा इम्पॉसिबलच ठरतात, मग लोक तिथेच राहणं पसंत करतात. तर त्याच्या आधीच आपण गावाकडे जाण्याचा निर्णय घेणं जास्त चांगलं. घरातले लोक असतील किंवा ज्या लोकांच्या मध्ये तू वावरतोयस त्या लोकांनी कशा प्रकारे ह्या गोष्टीला तुला सपोर्ट केला किंवा काही गोष्टी सांगितल्या, सावध करण्याचा प्रयत्न, नक्की त्या लोकांची प्रतिक्रिया काय होती तुझ्या या निर्णयावरती? घरात तर माझ्या खूप चांगलं वातावरण आहे, म्हणजे सपोर्टिव्ह वातावरण आहे. त्यांना काही प्रॉब्लेम नाही झाला, त्यांनी तो उलट सपोर्ट केला. आणि मी कोरोनाच्या काळातच आलो होतो, त्याच्यामुळे त्यावेळी काहीच चालूच नव्हतं. त्यावेळी मी आलो होतो आणि इथे बघितलं, नंतर आम्ही ठरवलं की काय करू शकतो. त्यामुळे अचानक काहीतरी सोडून आलोय असं नाही, म्हणजे चालत्या गोष्टीतून सोडून नव्हतं, ते बंदच होतं त्यावेळी मी आलो होतो, त्यावेळी ठरवलं. आणि घरातून खूपच चांगला सपोर्ट आहे माझा. गावातल्या लोकांचा पण बाजू मला विचारायचं, तुझी मित्रमंडळी जे क्लासमेट्स असतील किंवा आता प्रत्येक जण किंवा बऱ्यापैकी तुझी सगळी मित्रमंडळी मार्गी लागलेली आहेत किंवा कुठल्या तरी कंपनीमध्ये चांगला जॉब किंवा त्यांचा प्रायव्हेट त्याच क्षेत्रामधला काहीतरी बिझनेस असेल, तर मग आता त्यांच्याशी आहे अजून संपर्क किंवा ते लोक कुठल्या दृष्टीनं बघतायत ह्या वेगळ्या एक म्हणजे खरं तर ही कौतुकास्पद गोष्ट आहे, पण त्यांचा अँगल काय वाटतो तुला? त्यांना काय वाटतं? माझ्यामध्ये तरी कदाचित ते आता जसं जगतायत त्या दृष्टीने ते मला बघतात, ते मी जास्त चांगलं करतो असं त्यांना वाटतं. मग तुला काय वाटतं की कोकणातल्या पुढच्या पिढ्या असतील किंवा तुझे समवयस्क असतील किंवा आता जी तरुण मुलं आहेत कोकणामधली, तर त्यांच्यासाठी काही तुझा सल्ला आहे किंवा काय करू शकतात ही मुलं की ज्याच्यामुळे त्यांना शहरात स्थलांतर करावं लागणार नाही, ते गावी राहू शकतात आणि त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालू शकेल? अशा खूप गोष्टी आहेत इथे. टुरिझम म्हटल्यानंतर फक्त बीचकडे जाणं आणि ते मजा मस्ती करणं हे टुरिझम आता चालू आहे. पण जसं युनायटेड स्टेट्सने सांगितलं तसं वाईज टुरिझम जे आहे, की तू अनुभवात्मक टुरिझम जसं तुम्ही करताय, वाईल्ड लाईफ त्यांना दाखवणं, कोकण काय आहे दाखवणं, म्हणजे त्याच्यातली खाद्य संस्कृती आली, पक्षी, जंगल, त्या सगळ्या गोष्टी आल्या, सण परंपरा आल्या, त्यांच्या मागे सायन्स काय किंवा थॉट्स काय होते, ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन ते दाखवणं हे टुरिझम असलं पाहिजे. आणि त्या टुरिझममध्ये प्रचंड संधी आहे इथे. आणि त्यासोबतच बाहेरून ज्यावेळी कुठले पण गेस्ट येतात तर त्यांना इथलं काय घेऊन जाऊ शकतो आपण आपल्या घरामध्ये, तर त्यासाठी खूप मोठे म्हणजे तुमच्या कारागिरी आहे, त्याच्यानंतर फूड प्रोडक्ट्स आहेत, अशा बऱ्याच गोष्टी ज्या इथून ते आठवणी किंवा वापरासाठी गोष्टी घेऊन जाऊ शकतात. आपल्याकडे बऱ्याच प्रकारची फळं आहेत, तर त्यांच्यापासून प्रोसेस करून कितीतरी गोष्टी बनवू शकतात. बऱ्याच गोष्टी वेस्ट जातात, फक्त आंबा, काजू आणि यांच्यावरच काम चालतं. बाकी कितीतरी फळं आहेत आपल्याकडे, डायव्हर्सिटी प्रचंड आहे, तर त्याच्यावर काम चालू शकतं. हस्तकला आपण निर्माण करू शकतो, वर्कशॉप्स घेऊ शकतो इथे. ज्या कला 12 बलुतेदारमध्ये इथे होत्या त्या कशा प्रकारे केल्या जायच्या त्याच्या तुम्ही वर्कशॉप घेऊ शकता, त्यातल्या वस्तू विक्री करू शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इथे राहून करू शकतो आपण. तर बोंडू हा खूप फायबरच आहे खरं तर, आणि फायबरच गोष्टी पचनासाठी खूप चांगल्या असतात. बोंडू जनरली सगळ्यांना नंतर खाता येत नाही, ताजा खायला मिळालं फळ तर त्याच्यावर कुठले प्रक्रिया वगैरे जास्त आपल्याकडे नाही होत, तर तो मग कसा पोटामध्ये जाईल, तर त्याच्यासाठी आपण डिहायड्रेट करून त्याच्यापासून मुखवास केलेला आहे. त्याच्यामध्ये पान, गुलकंद, बडीशेप वगैरे सगळ्या गोष्टी असतात, त्या माध्यमातून तो पोटामध्ये जाईल, त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळतील असं प्रोडक्ट आहे. आजगावकर आजीच्या कॅफेमध्ये आपल्याला बरीच वेगवेगळी उत्पादनं पाहायला मिळतात, काही परिचित तर काही अगदी अपरिचित. तेलाचे विविध प्रकार, साबणांचे विविध प्रकार, झालंच तर फणसाचं लोणचं आणि बरंच काही. कुडाळ मालवण भागात जर तुमचं कधी येणं झालं तर आजगावकर आजींच्या कॅफेला नक्की भेट द्या. शिवाय तुम्हाला ही उत्पादनं हवी असतील तर रोहितची फोनवर बोलून तुम्ही ती नक्कीच मागवू शकता. इथल्या संपूर्ण उत्पादनांची यादी आणि इथला संपर्क क्रमांक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आजगावकर आजींच्या कॅफेचा अगदी शून्यातून सुरू झालेला हा प्रवास नक्की कसा सुरू झाला याविषयी आता जाणून घेऊया खुद्द आजगावकर आजींकडूनच. आजी नमस्कार. तुझा नातू शहरातली नोकरी सोडून गावी आलाय, इको स्टोअर सुरू केलंय तुम्ही. तुला काय वाटतंय आता नक्की? मला त्याच्याबद्दल खूप कौतुक आणि धन्यता वाटते. याचं कारण असं तो एकुलता एक आहे. नोकरी लागली काय आलं किंवा सारं आयुष्य त्याचं तिथेच जाणार.
इथल्या लोकांनी आम्ही कोणाकडे बघायचं, काय झालं तरी आपलं घरातलं माणूस हक्काचं पाहिजे, कोणाकडे बघायचं. शेजारी पाजारी धावतील पण तेवढ्या वेळेपुरतं, कायमचं कोण राहणार नाही. आणि माझ्या पण मनात होतं की त्याने इथे राहावं, पण मी सांगू शकत नव्हते, म्हणजे इथं आमचं काहीच नसल्यामुळे त्याचं पुढचं आयुष्य आम्ही आमच्या स्वार्थासाठी त्याला इथे राहू म्हणू, पण पुढे त्याचं काय, म्हणून त्याला आम्ही कधी म्हटलं नाही कधी. पण त्याच्यात मनात आलं की आपण गावात जायचं, इथे सगळं आपलं घरात पाणी हे तर हवामान सगळं चांगलं आणि इथेच आपण राबायचं. आणि लॉकडाऊनमध्ये जो इथे आला तो परत जायला बघत नव्हता. त्यावेळी थोडासा प्रश्न आला की आता हा जात नाही, पण आता पुढे काय करणार, इथे काहीच नाही होतं ना, इथे काहीतरी करण्यासारखं असतं तर जॉब असतं तर झालं असतं. आमच्या ते श्रीमंत संस्था आहे ना, बरीच वर्षाची संस्था इथे चालते, आम्हाला माहीत आहे, पण आम्ही कधीच गेलो नाही त्या संस्थेमध्ये बघायला. आमच्याकडे वजे भटजी म्हणून इथे गुरुजी आहेत, एकदा बसल्या बसल्या म्हणाले तिथं जाऊन बघूया, तिथं काय छान छान करतात, काय दाखवतात, मार्गदर्शन करतात. त्यावेळी वाटलं असेल कसलं तरी, काय मार्गदर्शन काही कळत नव्हतं. त्यांनीच आग्रह धरला, चल आपण एकदा जाऊया, म्हण तू रिकामाच आहेस, चल जाऊया म्हणते. घेऊन गेले. त्याबरोबर माझा मुलगा आणि तो दोघे म्हणजे तिघे मिळून गेले तिथे. तर तिथे त्यांचं बरंचसं हे बोलणं चाललं होतं, हे ऐकत होते, पण ह्यांना त्यातलं काय माहीत नव्हतं. ते बाहेरच्या मोठ्या मोठ्या म्हणजे चांगल्या गोष्टी बोलत होते, पण ह्यांना त्यातलं माहीत नव्हतं. त्यांच्याकडे बाहेरची मुलगी आली होती, बाहेरच्या देशातली. त्यांना त्यांनी पिठी, कुळताची पिठी अशी प्यायला दिली पातळ करून, म्हणजे तिला अतिशय आवडले. म्हणाले वा खूपच छान हे. त्यावर हा बोलला पटकन, आमची आजी पण पिठी आणि मसाले करते, खूप वर्ष करते ती. म्हणून अरे मग तुमचा कुळताचा धंदा आहे तर मग पुढे चालव, हे चांगलं आहे म्हण. मग तिथून त्यांची जी सुरुवात झाली, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या बायकोचं मार्गदर्शन, सगळं व्यवस्थित सांगणं, व्यवस्थित करून घेणं. नुसतं मार्गदर्शनात पण दोन फरक असतात, चाली सांगायचं आणि पुढे निघून जायचं, तसं नाही. त्यांनी व्यवस्थित मनापासून पूर्ण क्षमतेने ह्याला पण सांगितलं आणि आपण पण तसं केलं. आणि त्यांच्यामुळे वाटचाल पुढे खूप सुरू झाली, ती खूपच चांगली झाली की आमच्या म्हणजे मनात सुद्धा नव्हतं एवढं हा इथे करू शकेल म्हणून, कारण तेवढी आमची हे नव्हतं, शक्यता नव्हती आमची. पण त्यांच्यामुळे खूप झाले, म्हणजे मार्गदर्शन देणं आणि ते करून घेणं. नुसतं मार्गदर्शन करणं हा एक भाग असतो, पण ते करून घेणं हा जो महत्त्वाचा भाग आहे तो त्यांनी दाखवला. त्यांच्यामुळे ही गाडी आमची पुढे चालत गेली. पण मग सुरुवातीला हे सुरू करताना थोडी धाकधूक वगैरे होती मनात की काय आपण आता म्हणजे एवढी मोठी उडी मारतोय, चालेल नाही, अर्थात ते सगळ्याच क्षेत्रात असतं, तर तुम्हालाही तसं थोडंफार वाटत होतं का की? सुरुवातीला म्हणजे मला असं वाटलं की आमचे पिठी मसाले आहेत, आता हे काय सांगतात, हे कसं करायचं, हे पुढे म्हणजे थोडंसं वाटतं होतं कसं पुढे जाणार, एवढं आम्हाला कसं साध्य होईल, ह्याला साथ द्यायला आणखीन कोण आहे बरं. मग त्याच्याबरोबर आमच्यासारखा उपयोग नाही, त्याच्याबरोबरीचं कोणतरी साथ द्यायला पाहिजे होतं. पण ते सगळं जुळून आणलं, त्या संस्थेमुळे जुळून आणलं आणि थोडंसं घरातलंही मार्गदर्शन मिळालं, असं झालं. आणि ते मग गाडी वेगाने चालू लागली. दुधाची पिठी, मसाले असतील, हे सगळं तुम्ही बनवता, तर हे ज्ञान तुम्हाला आहे, पण तुमच्याकडं कुठून तरी आलं असेल, तुमच्या आईंच्याकडून असेल किंवा आजीकडून असेल, तर ते त्याची म्हणजे सुरुवात कुठं झाली याची, तुम्ही कधी शिकलात नक्की? खरं म्हणजे लग्न होऊन एवढी वर्ष झाली तरी आम्ही ह्या धंद्यात म्हणजे विशेष लक्ष घातलेलंच नव्हता. मोठं कुटुंब होतं, घरात सासूबाई करत होते, आम्ही म्हणजे मदत करायचो, पण एवढं आत असं पूर्ण लक्ष दिलेलं नव्हतं. शेवटी कसं असतं, ज्यावेळी गरज पडली त्यावेळी आत्ता हा लहान होता अगदी आणि सगळं जरा पंचायती होती, त्यामुळे आता काय करायचं, कुठे लक्ष द्यायचं. तर एका माणसाने म्हटलं तुम्ही कुळीत पिठी करा, आमच्याकडे आम्ही करतो आणि तुम्ही दाखवतो. तुम्ही म्हटलं आमचं गावच कोर्टाचा, इथे आम्हाला कोर्टाच्या पिठीला कोण विचारणार, तुम्ही या. त्याने बराच आग्रह धरल्यामुळे मी त्यांच्याकडे गेले. मग त्यांचं बघितलं तर पोत्याने कुळीत होते, मग बघितलं तर मोठ्या टोपात ते भाजायचे करायचे. त्यांच्याकडे मशीन होती, त्याच्यावर ते फार 4 दिवस राहिले त्यांच्याकडे, सगळं बघून घेतलं मी. मला ते म्हणाले असं कुळीत तू भाजशील का, म्हटलं प्रयत्न करते, भाजते म्हटलं. त्यांच्याकडे पण जरा भाजून बघितलं, सुरुवात केली कसं भाजायचं, काय करायचं ते. आणि मग घरी येऊन मुलाला सांगितलं आपण पण तसं करूया. तर 10 किलो कुळीत आणले आम्ही आणि पिठी केली. पण त्यावेळी तसा जोर मिळाला नाही, फिरवलं सगळीकडे. दुकानदार म्हणाले नको, आमच्याकडे आहेत, आमच्याकडे आहेत, आमच्याकडे काय आता. त्या पिठी आम्ही म्हणजे खपवून काढली, ठेवली नाही शिल्लक. पण नंतर असं झालं की इतर ज्याने पिठी ठेवली त्याच्यापेक्षा तुमच्या पिठीत काहीतरी वेगळं आहे, म्हणजे चांगली आहे, घरगुती पिठी आहे.
बाकीच्यांच्या पिठीपेक्षा. असं दुकानदारांचं मत झालं आणि त्याने मग मागवायला सुरुवात केली आणि मग हळूहळू धंदा वाढत गेला. आता खूप वाढला. तसंच मसाल्याचं पण कसं झालं, मसाला आम्ही एका ह्याच्यात आणायला गेलो, तिथे बघितलं म्हणजे आमचं असं आहे, मिरची आहे, हे आहे. तर ते गोडाऊनमध्ये बघितलं सगळं बारीक. हां, छान आहे तुमचा मसाला. म्हटलं पण नको घेऊया हा मसाला, आपण घरातच करूया, काय होईल ते होऊन दे. म्हणून घरातच केला मसाला. आणि तो मसाला कुठून येतो, हो तुमच्या मसाल्याला वास चांगला येतो, काय झालं, काय घातलात तुम्ही मसाल्यात? म्हटलं काय नाही, आजी सासूबाई आजी घालायचे तेच घातलं, काय नाही, तुमचा मसाला छान झाला, आम्हाला थोडा द्या. म्हणून त्यांना आम्ही दिला. त्यावेळी आम्हाला माहीत नव्हतं एवढा मसाला आमचा फेमस होईल. त्याने दिलं. मग त्यांनी म्हटलं, अरे तुमचा मसाला एवढा चांगला आहे अण्णा, तर जरा करा तो मसाला, तुमचा खूप खप आहे. तरी पण धाकधूक होती मनात, कसं करायचं, एवढं मिरच्या आणून करायचं, काय करायचं, कसं. पण मनाने ठरवलं, बघूया थोडं करूया म्हणेपर्यंत मग झालं. आणि मग तो प्रसिद्धच झाला आमचा मसाला, की मासळी मसाला आणि मटण मसाला कुठे. आणि आमचं करणं म्हणजे कसं, चांगल्या दर्जाची मिरची आणायची, मसाला खपता म्हणून कसाही कमी दर्जाची मिरची आणून त्याला रंगव, हे आमचं काम नाही. चांगल्या दर्जाची मिरची, चांगलं उंची सामान आणायचं, व्यवस्थित तेल घालून ते आपण भाजायचं, चक्कीवरून कुटून आणायचं. हे म्हणजे लोक ठेवून केलं नाही, आम्ही स्वतः, माझ्या सूनबाईने आणि मी असं स्वतः केलेलं आहे. मिरची भाजायला माणूस ठेवलेलं नाही. एखादं भाजण करपलं तर काय करणार, मसाल्यात फरक होणार म्हणून अजूनही आम्ही तेच करतो, अजून कोणाला ठेवलेलं नाही. आणि त्यामुळे तो हळूहळू एकाकडून दुसरीकडून तो वास पसरला मसाल्याचा. आणि मग मसाला आमचा खूप प्रसिद्ध झाला. तसं मासळी मसाल्याचं सुद्धा म्हणजे कसं, आता सगळी बाहेर म्हणजे शिक्षक वगैरे कर्मचारी असतात ना, त्यांना ऐकतं पाहिजे म्हणून त्यांचं ते लक्षात घेऊन त्या सगळ्या भाजलेल्या मसाल्यात पूर्ण गरम सापण भाजून घालून, मासळी मसाल्यात हळद आणि तिरफळ घालत नाही आम्ही, कारण सगळ्यांना चालत नाही म्हणून. आणि तसं करून तो लोकांना तो पण खूप आवडला, म्हणून हळूहळू धंदा वाढीला लागला. त्याच्या आधी मी पापडाचा पण धंदा केला होता, उडीद पापडाचा. कुठल्याही क्षेत्रात चुकाया होणारच, पण चुकला झाल्यामुळे नाराज व्हायचं नाही, प्रयत्न करतच राहायचा. यशस्वी होण्यासाठी आपल्या अंगी कोणता गुण असला पाहिजे या प्रश्नावर आसगावकर आजीने दिलेलं उत्तर खरोखरच ऐकण्यासारखं आहे. चुकलं म्हणून काही नाही, पण चिकाटी पाहिजे, करणारच हे पाहिजे. करून दमलो, आता नको बाबा सोडून द्या, नाही, केलंच पाहिजे, करावंच लागेल, होतं त्याच्यात. क्षेत्र कोणतंही असो, मेहनत आणि चिकाटी आपल्याला यशाच्या राजमार्गापर्यंत नक्कीच घेऊन जातात. आसगावकर आजींनी आपल्याला आज हाच संदेश दिला आहे. जाता जाता इथं मिळणाऱ्या बेलफळाच्या आईस्क्रीमची चव आम्ही चाखली. अर्थात बेलफळाचं आईस्क्रीम खाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती, पण शेवटची नक्कीच नाही. आसगावकर आजींचा आशीर्वाद घेऊन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.